भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान आज नागपुर दौरे पर पहुंचे। इस दौरान उन्होंने मीडिया से बातचीत की और कल हुए उपराष्ट्रपति चुनाव पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। चौहान ने चुनाव परिणाम पर संतोष जताया और विपक्षी दलों में हुई क्रॉस वोटिंग को लेकर भी टिप्पणी की। उन्होंने कहा कि यह क्रॉस वोटिंग विपक्ष के भीतर असंतोष और मतभेदों को दर्शाती है। भाजपा प्रदेश अध्यक्ष ने स्पष्ट किया कि जनता और जनप्रतिनिधि अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और भाजपा की नीतियों पर विश्वास जता रहे हैं। नागपुर दौरे के दौरान उन्होंने पार्टी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं से भी मुलाकात कर आगामी कार्यक्रमों की जानकारी साझा की। खरं तर आपल्याला सर्वांना माहित आहे की आज मी नागपूरमध्ये खरं तर श्री रविशंकरजी यांच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। त्यामुळे एक चांगला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरमध्ये आणि नागपूरमधल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटावं हा दोन्ही उद्देश आहे। कालच झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एनडीएचे उमेदवार म्हणून विजय झालेला आहे। त्यामुळे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झालाय याचा आनंद हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा व्यक्त करतोय। हे सर्व मतदान जे आहे ते मतदान गुप्त मतदान असतं। त्यामुळे गुप्त मतदान ही प्रक्रियाच त्यासाठी आहे। राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा कोणतंही मतदान हे गुप्त पद्धतीने करणं आणि त्या गुप्त पद्धतीने केलेल्या मतदानामध्ये प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा योग्य उमेदवाराला देणं हे फार गरजेचं असतं। त्यामुळे ज्या सगळ्यांनी एनडीएच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद।